कन्यादान एक हळवा क्षण. प्रत्येक बापाच्या आयुष्यातील हळवा प्रसंग. तसं पाहायला गेलं तर मुलगी आणि बाप यांच्यातील नाते काही वेगळे असते. मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हाच समजतं बापाला. तेव्हाच वाटतं आपलं एवढंसं लेकरू एक दिवस मोठे होऊन दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. तो विचार येतात, डोळे भरून येतात बापाचे. 2 वर्षाची मुलगी एका राजकुमारीपेक्षा कमी नसते बापाला. पण त्याच राजकुमारीला एक दिवस एक राजकुमार भुरकन उडून नेईल ह्याची भीतीसुद्धा असते. तिचे सगळे हट्ट पुरवताना बापाला वेगळाच आनंद भेटतो. तिच्यासाठी ते छोटे छोटे कपडे आणताना एक वेगळीच मज्जा वाटते. 5 वर्षाची मुलगी म्हणजे विरहाचे पहिले पाऊल वाटते. तिला शाळेत सोडताना मनाला एक वेगळी हुरहुर लागलेली असते. बाळा, तू शाळेत जा, तू घरी आल्यावर खूप खेळू, इकडे जाऊ तिकडे जाऊ असे सांगताना त्या बापाच्या डोळ्यात मुलगी घरी येण्याची आतुरता दिसते. मुलगी 10 वर्षांची होते. तिला खूप काही समजायला लागते. आपणच हुशार असे तिला वाटायला लागते. आपले बाबा हेच खरे हिरो असे वाटायला लागते. त्यांच्यासारखा बाबा कुणाचाच नाही याचा अभिमान वाटू लागतो. मुलगी खूप हुशार होती. तिचं कौतुक करताना बाप कधी थकत नाही. तिच्या कौतुकाने बापाची छाती भरून येते. बापाचा तिच्यावरचा व तिचा बापावरचा जीव बघून डोळे भरून येतात. मुलगी 18 वर्षांची होते तेव्हा तिला तिचे बाबाच सगळ्यात जवळचे मित्र वाटू लागतात. शाळा होते, कॉलेज होते. आता येतो आयुष्यातील मोठ्या वळणाचा टप्पा, ज्या वळणाची चाहूल बापाला मुलगी जन्मताच लागलेली असते. आपलं पाखरू आता कधीही उडून जाईल. पाहुणे येतात, मुलगी पसंत करतात. त्याच वेळी तिचं कौतुक ऐकून बापाचं मन भरून येतं. काळजी असते मुलीच्या भविष्याची. एक बाप आपल्या मुलीसाठी काहीही करण्यासाठी तयार असतो. मुलीच्या आनंदापुढे बापाला काहीही महत्त्वाचे नसते. लग्नाचा दिवस येतो, बापाचे डोळे भरून येतात. माझं एवढंसं पिल्लू कसं राहील, कसं सगळं निभावेल ह्याची काळजी वाटते. पण कुठेतरी मुलीवर विश्वास असतो. कन्यादानाचा प्रसंग येतो. बापाला अनेक लहानपणीचे प्रसंग आठवतात. मुलीसमोर बाप रडत नाही. आपल्या काळजाचा तुकडा सहजपणे दुसऱ्याला देतो. कन्यादान करून बाप त्याच्या आयुष्यातील आनंद देऊन टाकत असतो. लहानाचं मोठं केलेलं बाळ दुसऱ्यांना सोपवत असतो. तो प्रसंग म्हणजे बापाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा आणि आनंदाचाही असतो. कोणत्याही बापाला आपल्या मुलीला दुसऱ्यांकडे सोपवायचं नसते. पण समाजाची रीतच अशी आहे. यापुढे बापाचे काही चालत नाही. कन्यादान होतं. बाप एका कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडत असतो. त्या मुलीलाही कळून देत नाही. कन्यादान करून काय वाटत असेल हे फक्त एका मुलीचा बापच सांगू शकतो. आपल्या होणाऱ्या जावयाच्या डोळ्यात पाहून मुलगी जेव्हा खळखळून हसते तेव्हा बापाच्या मनाला समाधान भेटते. माझ्या मुलीला समजून घ्या, काही चुकलं तर समजून घ्या, हे या बापाच्या नजरेत दिसत असतं. पण जावयाच्या डोळ्यात विश्वास बघून बाप निष्काळजी होतो. पण सांगायला गेले तर मुलगी म्हणजे वस्तू नाही की तिचं कन्यादान करायला. 2 घरांना जोडायला, कोणाचं तरी कुटुंब मोठं करायला आपण आपली मुलगी त्यांना सोपवत असतो. कारण आजचे हे कन्यादान उद्या एका बापाला करायचे असते. आजचा जावई उद्याचा बाप होणार असतो.